नमस्कार, मी रोहिणीच किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या साठवणुकीच्या साईपासून बनवलेलं तूप आणि संध्याकाळी झालेला पाऊस. इथे मी साठवलेली साई सगळे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा हाताने गोळा बनवून घेते. एका डब्यातला गोळा तयार झालेला आहे. आता हे पातेल्यातलं आहे ना, हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. एका हाताने पातेलं पकडायचं, एका हाताने मस्त असं गोल 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 सगळे साई फिरवायची वाटलेली. एकदम छान प्रकारे गोळा होतो. लागतो थोडा उशीर, पण नंतर रवीने वगैरे हलवण्यापेक्षा असं आपलं हाताने छान प्रकारे गोळा तयार होतो. फक्त एका हाताने पातेलं आपलं थोडंसं बोटाने टच केलं ना पातेल्याला की बरोबर पातेलं गोल गोल फिरतं. आता बघा छान प्रकारे गोळा तयार होईल आपला लोण्याचा. माझं हे 15 दिवस झालेत आता साई साठवलेलं, नाहीतर मी दर 8 दिवसाला बनवतच असते. कामाच्या याच्यामुळं जरा जास्त दिवस झाले, त्यामुळं साई जास्त झालेली आहे साठवणुकीची. 1 ते 1.5 मिनिट जातो पातेलं ते फिरवण्यासाठी, पण आहे ना चांगल्या प्रकारे गोळा तयार होतो. कारण कधी कधी काय होतं, मिक्सरला पूर्ण लोणी आपलं निघत नाही, गोळा तयार नाही होत मिक्सरला, त्यामुळे पातेल्यातच असं फिरवून फिरवून गोळा तयार व्हावा लागतो. 1 ते 1.5 मिनिट जातो, पण होईल आपला गोळा छान तयार. आता आपला गोळा तयार होत आलेला आहे थोडा थोडा. आता पूर्ण गोळा तयार व्हायला सुरुवात होईल हळूहळू. लोणी सगळं थोडंसुद्धा असं फिरवून फिरवून आहे ना, लोणी खाली राहणार नाही ताकामध्ये. सगळं बरोबर लोण्याचा गोळा मिळून येतो असं हाताने फिरवून फिरवून. कारण पातेल्याला ग्रीप भेटते, पातेलं पण फिरतं, आपला हात पण फिरला जातो, त्यामुळे गोळा छान तयार होतो. बघा आता गोळा पूर्ण झालेला आहे. तर तो सगळा मी जमा करून घेते. चांगला गोल गोल मिळवून घ्यायचा आणि हाताने चांगलं जमा करून घेतलेले लोणी मी पूर्ण ताकातून असं बघा गोळा तयार झाला आहे. आता गोळा मी दाबून दाबून घेतला आहे आणि हा माझा स्टीलचा कुकर आहे, तो मी इलेक्ट्रिक शेगडीवरच ठेवणार आहे. कारण पातळ गुळाचं जर पातेलं घेतलं तर खाली शक्यतो लागतो, त्यामुळं मी नेहमी ह्याच कुकरमध्ये करते. चांगल्या प्रकारे लोणी कडलं जातं आणि लागत वगैरे नाही. ह्या दुसऱ्या पण डब्यात मी एक गोळा पहिला करून ठेवलेला होता, तो पण गोळा मी घेतलेला आहे थोडा पूर्ण सगळं लोणी वगैरे. आता जे आपलं लोणी इकडं ताक राहिलेलं आहे ना आपलं पातेल्यातलं वगैरे, ते आपण सगळं गाळून घेणार आहोत. आता मी इथे एक बरणीच घेतलेली, कारण हे जे बरणी आहे ना ते शेतासाठी ताक वापरायचे, त्याच्यामुळे डायरेक्ट मी इथं बरणीतच गाळून घेते. थोडं एवढं काही लोणी राहत नाही, पण आपलं घ्यायचं गाळून, म्हणजे जे काही लोणी राहिलेलं असेल ते आपलं गाळणीत निघून येईल. आता हे जे ताकाची बरणी आहे ना, हे जाणार आहे शेतासाठी, आणि जे डब्यातलं ताक आहे ते कोंबड्यांसाठी जाणार आहे. आणि इथं मी जे पराठे वगैरे बनवते ना, आपण काही पण पराठे म्हणा, डोसे वगैरे, त्यासाठी मी बटरऐवजी लोणीच वापरते. त्यामुळे मी प्रत्येक वेळी लोणी केलं ना तर एक डबाभर लोणी साईडला काढूनच ठेवते. तसंच मी आता एक डबाभर लोणी काढून घेतलेले आहे, ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता मी ते लोणी काढवायला ठेवलेले आहे शेगडीवर. शेगडी थोडे मोठेच करून ठेवले, बारीक पण चांगलं उकळते आपलं. हे बारीक वगैरे करायचं याच्यावर गरज नाही. तूप कडेपर्यंत मी आज शेवया बनवायला दिल्या होत्या, तोपर्यंत तुम्हाला शेवया दाखवतं. इथं घरच्या गव्हाचं पीठ आहे ना, चाळून दिलं होतं शेवयासाठी, आणि रवा. मस्त शेवया झाल्या आहेत. मैदा वगैरे नाही देत कधी शेवयांसाठी. हे आमचे मनी माव. आपल्या इकडं आता तूप कडतंय, मस्त उकळी आलेली तुपाला. बघा आपलं घरचं शुद्ध दाणेदार तूप तयार झालेलं आहे. बघा आपलं इथं आता तूप तयार झालेलं आहे. आता हे थंड झालं ना की मग गाळून बरणीत भरून घेणार आहे. आता गॅस बंद करायचा. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. 4 वाजता पाऊस आला होता आमच्याकडं. 1 तास जोरात होता, 1 तास थोडा थोडा होता, कमी चालू. 2 तास पाऊस चांगला झालेला आहे आमच्याकडं. त्याच्यामुळे पण आता गवत कापायला चाललेलो आहे अचानक पाऊस आल्यामुळं. नाहीतर अगोदर गवताची तयारी असते, जनावरांसाठी गवत तर कापलंच पाहिजे. बघा किती छान व्ह्यू आहे. आता थांबलाय पाऊस म्हणून आम्ही गवत कापायला आलो शेतात. म्हटलं तुम्हाला दाखवावं व्ह्यू. विजा वगैरे चमकतायत,
पण पाऊस थांबलेला आहे. इथं पहिली मका होती आपली, आता परत इथं मका लावलेली, मक्यावर मकाच लावलेली डबल. आता हे गवत तोडतोय आम्ही. तुम्ही व्ह्यू पहा. मी एक डायलॉग सांगते तुम्हाला. आयुष्यात संघर्ष संपेल असं कधीच समजू नये. जोपर्यंत हे आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला संघर्ष रोज वेगवेगळ्या स्वरूपात करावाच लागतो. कारण काळ आणि वेळ ही दोन अशी औषधं आहेत, ही जगायला पण शिकवतात आणि लढायला सुद्धा शिकवतात. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.